श्रीमंती दाखवायची की असण्याची, तुमच्या मते काय जास्त गरजेचं आहे? तर हे मी असं का म्हणतोय, तर आमच्याकडं 3 कोटीचा पोर्टफोलिओ असलेल्या एका व्यक्तीने, एका गुंतवणूकदाराने 30 लाखाची गाडी घेतली. आम्हाला प्रचंड आनंद झाला. कारण काय, तर गेल्या 15 वर्षात त्यांनी खूप मेहनतीने 3 कोटीचा पोर्टफोलिओ जमा केला आणि आता ते स्वतःच्या आनंदासाठी त्याच्यामधनं फक्त 30 लाख रुपये म्हणजे 10% अमाऊंट काढून कार घेतात आहे. पण त्यांचेच एक मित्र आहे ज्यांचा पोर्टफोलिओ फक्त 15 लाख रुपयाचा आहे, त्यांना पण 30 कार घ्यायची आहे, म्हणजे घेतली बाय द वे त्यांनी. हे पूर्णच्या पूर्ण 15 लाख रुपये काढले, पोर्टफोलिओ झिरो केला, परत 15 लाख रुपयाचं कर्ज केलं आणि ती कार घेतली. फक्त कशासाठी? माझ्या नातेवाईकांनी घेतली म्हणून मलाही घ्यायची आहे. तर मित्र हो, कोणालाही आंधळेपणाने कॉपी करू नका. मग तो मित्र असो किंवा नातेवाईक असो किंवा सोशल मीडियावरती दाखवण्यासाठी असो. आपली आर्थिक परिस्थिती बघून आपण निर्णय घ्यायचा असतो. आता ज्यांनी 3 कोटीचा पोर्टफोलिओ आहे त्याला 30 लाख रुपये म्हणजे काहीच नाही. पण ज्या माणसाकडे पोर्टफोलिओच 15 लाखाचा आहे, जो ऑलरेडी खूप साऱ्या लायबिलिटी घेऊन बसलेला आहे, त्यांनी हा डिसिजन घेणं त्याच्यासाठी खूप घातक आहे. त्याच्यासाठीच नाही तर त्याच्या कुटुंबासाठी आणि त्याच्या भावी आयुष्यासाठी पण घातक आहे. तर कुठलाही आर्थिक निर्णय घेताना काळजी घ्या. अधिक माहितीसाठी नक्की फोन करा. Mutual fund investments are subject to market risks. Read all scheme related documents carefully.